वेलकम टू द नेक्स्ट ब्लॉग. सो आता मी आहे चिंचवड बस स्थानकावर MSRTC. मागे बघू शकाल लाल परी उभी आहे. सो ऑब्वियसली एवढी गर्दी माझ्या मागे आहे कारण की दिवाळी आली आहे. सो फर्स्ट टाईम मी लाल परीने जातो आहे. याच्या आधी जेव्हा पण गेलेलो आहे तेव्हा प्रायव्हेट ट्रॅव्हल्सनंच गेलो होतो. पण फर्स्ट टाईम लाल परीने एक्सप्लेन करतो आहे की कारण की आणि तिच्यात शेवटची सीट आहे. रिझर्वेशन केलं आहे. बेसिकली काय 790 रुपये तिकीट लागलं डायरेक्ट रावेरपर्यंत. विच इज 450 किलोमीटर जवळपास. तर बघूया कारण की खूप छान रेटिंग आलेलं आहे की बाबा लाल परी छान आहे. तो आमचे कलिग कंपनीतले राहुल चौधरी हे फैजपूरचे आहेत. हॅलो कर काय कर हाय रेकॉर्डिंग चालू आहे का मग? अरे ब्लॉग सुरू झाला. ब्लॉग मागून एवढं कंटिन्युअस आवाज काय येतो मी तुम्हाला दाखवतो. कारण की हे माझ्या मागे एवढी ट्रॅफिक आहे. पूर्ण सर्वदूर पूर्ण लालपर्यंत पूर्ण एवढी ट्रॅफिक झालेली आहे मागे. कारण की ऑब्वियसली आज धनतेरस अशी आहे आणि आम्हाला पण कंपनीला सुट्टी नव्हती म्हणून आज निघतो रात्री. तो रात्रभर पूर्ण प्रवास करणार बाय सिटिंग फर्स्ट टाईम. आणि बघूया की कसा एक्सपिरियन्स राहतो. तुम्हाला मध्ये मध्ये मी बघूया सकाळी वगैरे किती वाजता पोहोचते. टायमिंग दिलेला आहे त्यांनी 6 पर्यंत पोहोचवेल रावेर. बट ट्रॅफिकवरती डिपेंड करेल आणि मला नाही वाटत की आम्ही 6 वाजता पोहोचणार आहे. सो बघूया हा एक्सपिरियन्स पण घेऊया. सो नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतल्यानंतर काही ना काही त्याच्यावर शिकायला मिळते. तो निघण्याच्या आधी म्हटलं किती वाजतील गाडीला थांबायला जेवणासाठी. त्याच्या आधीच आम्ही जेवण करून घेतलं आणि मटकी आणि पोळी खाल्ली जे की 70 रुपयामध्ये होतं आम्ही दोघांनी. सो विच इज फाईन. आपल्या बाहेरच एंट्री गेटच्या बाहेरच होतं पोळी भाजी केंद्र. सो येस. सो तुम्हाला शॉर्ट दाखवतो मी बस स्टँडचे की किती दिवाळीची गर्दी आहे. लेट्स गो. कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे रे राहुल? हां 8 आणि 9 वरती. इथं ॲक्च्युली त्यांनी काय केलं आहे विभाग, कारण जादा गाडीमध्ये आम्ही जाणार आहे की कारण की इथं पब्लिक जास्त आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार. सो मग त्यांच्यासाठी ॲक्च्युली आम्हाला अजून एक आमचे कलिग भेटलेले आहेत कंपनीमधले. पूजा फॉलो लागला. तो इथं त्यांनी विभाग केलेले आहे ॲक्च्युली, जसं की लातूर व नांदेड विभाग, नंतर जळगाव धुळे विभाग. आणि सो तिथं त्यांनी काउंटरवरती बसवलेत जे काही आपले सहाय्यक असतील इथले. आणि तिथं जाऊन तुम्ही चौकशी वगैरे करू शकाल. कारण की दिवाळीच्या गर्दीमुळे त्यांनी चांगली स्टेप घेतली ॲक्च्युली. आणि तिथं जाऊन ते असे कोऑपरेटिव्ह आहे राईट. आम्ही गेलो त्यांना विचारलं की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येते. त्यांनी चांगलं सांगितलं आम्हाला, गाईड केलं. आणि मग आता आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती उभं आहे वेटिंग फॉर आवर बस जे की 8:20ला निघणार इथून. टिल द टाईम माझे अचानक ते पूजा भेटली प्लॅटफॉर्मवरती. सो गप्पा वगैरे करूया तिथपर्यंत टाईमपास होईल 8:20 पर्यंत. चलो सो स्टे ट्यून. आम्ही बसमध्ये फायनली बसलो आहोत. 8:20ची गाडी येते जी की लगभग 9:20ला आलेली आहे. डायरेक्ट शेवटच्या सीटवर बसलो आम्ही. तिथे की हलायला पण जागा नाही आहे, काही मोकळीच नाही हलायला. दिस इज लाल परी. मागे गेले पुढे गेला हे लाल परी ही अशी आहे. तुम्हाला रोटेट करून दाखवतो कॅमेरा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गुड मॉर्निंग गाईज. सो सकाळचे किती वाजलेत? सकाळचे 8 वाजले. 8 वाजलेले आहेत तरी आम्ही पोहोचले नाही आहे. 6ची वेळ होती कारण की ट्रॅफिक खूप होती. आम्ही जवळपास पुण्यावरनंच 1-2 वाजले आपलं निघायला. हां कारण शिक्रापूरच्या जो होता तिथं पण खूप ट्रॅफिक. वाघोलीपासूनच ट्रॅफिक स्टार्ट झाली. सो राहुल चहा पितोय. मी माझी रिक्वायरमेंट दूध होती पण तिथं काही दूध नाही आहे. त्यांना विचारलं का हो, म्हटलं विदाऊट दुधाची चहा कसं का बनवता मग तुम्ही? बोललं ठीक आहे फाईन. आपण फक्त पाणीच पिऊया. गुळणी वगैरे केली सकाळी. सो पूर्ण
रस्ता खराब तेच रस्ता पूर्ण खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळेच टाईम लागला. नाहीतर ह्या वेळेस मी आंघोळ वगैरे करून मस्त फराळा खात असतो घरी, शंकरपाळे वगैरे खातच नसतो. पण तुम्ही केसांवरनं बघू शकाल की कसे वाट लागलेले पूर्ण केसाचे. जवळजवळ नगरपर्यंत यायला आम्हाला 4 वाजले. नगरला आमच्या गाडीने क्रॉस केलं 4 वाजले. हो 4 वाजता नगर क्रॉस. गाडी आमची निघाली 9 वाजेला. हा 9 साडेनऊ वाजता आलेली गाडी, 9:30 वाजता निघाली ती पुढे क्रॉस करायला 4 वाजले. सो ठीक आहे, आपण एक्सपिरियन्स चांगला आहे. केव्हा आले असते आपण सोबत. 3-1 तास लागतील अजून, कारण की अजून अजिंठाचा घाट उतरायचा आहे. शिल्लोडच्या पुढे आता आम्ही थांबलो होतो स्टॉपवर. सो अजिंठाचा घाट उतराय, तिथून मी तुम्हाला शॉर्ट दाखवेल अजिंठाचे काय हिरवडा आहे काय नाही, कारण की खूप दिवसानंतर मी पण गावी चाललो या रस्त्याने. सो राहुल चहा एन्जॉय करतोय, मी पाणी एन्जॉय करतो. सो फायनली आपण 10 मिनिटामध्ये रावेरला पोहोचणार. तर हे आमचे वाहक होते आज. सो थँक्यू सो मच बाबा, एवढा सुखरूप आम्हाला पोहोचवलं. जवळपास ड्रायव्हरांना त्यांनी लय फास्ट तर आता समोर इकडे बाजूला कॅमेरा तर कसं होईल ना ते पाहतील ना. थँक्यू, हॅपी दिवाळी. सो गुड मॉर्निंग गाईज. आज डे 2 आपल्या रावेरला. मी काल दुपारी 12:30च्या सुमारास 12-12:30च्या सुमारास पोहोचलो रावेरला लालपरीने. पण जे आपण म्हटलेलं आहे की बाबा महाराष्ट्र महामंडळाच्या बसेस ज्या आहेत तर त्या खूप आधी अशा आरामदायी नव्हत्या. बट दिस लालपरी हॅज प्रूव्हन इट रॉंग, कारण की खूप कम्फर्टेबल सीट्स होत्या. आणि 790मध्ये मी रावेरपर्यंत आलो, जे की आता प्रायव्हेट बसेसचं संगीतम साईरामचं भाडं जे आहे ते 2,200-3,000पर्यंत पोहोचलं आहे. बट 790 इज क्वाईट इकॉनॉमिकल आणि कम्फर्टेबल पण होतं. सो आय रेकमेंड की बाबा जेव्हा तुम्हाला सण वार असतील तर त्यावेळेस महाराष्ट्र शासन जादा गाड्या वगैरे सोडते, तर ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकाल की गाड्या वगैरे आहेत का. सो येस, सो कालच्या दिवशी थोडा झोप झाली नव्हती गाडीमध्ये, कारण की रस्ते खराब होते त्यामुळं. तो कालच्या दिवशी 12 वाजता आलो, नंतर मग कढी भोपळा खाल्ला जेवणात, नंतर झोप लागली. कालच्या दिवशी भरीत एवढं छान केळीच्या पानावरती भरीत, नंतर सर्व सॅलॅड वगैरे वगैरे ते सर्व होतं जे की तुम्ही बघितलं. तो खूप छान जेवण झालं काल, आणि ते पण आईच्या हातचं. सो आजचा डे आहे की आज नरक चतुर्थी आहे, म्हणून सकाळी लवकर उठलो आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे. तो ड्रेसअप झालेलो आहे, कारण की बाहेर जायचं आहे आज. असं ठरवलं की आपण घरी आलो आहे तर शेतात वगैरे जाऊन येऊया, नंतर तिथून मग आईच्या मामाच्या गावाला जाऊया शिंगाडीला. तिथं तिची मावशी थोडी आजारी होती तर त्यांची भेट घेऊ, आणि तिथून मग आपल्या मामाच्या गावाला जाऊया. सो आजचा हा डे प्लॅन आहे. सो हे सकाळचे कामं चालले आईचे, झाडांना पाणी, हे कशी दिसते. सो वेलकम बॅक टू व्लॉग. सो आज निघूया. पप्पांचं आवरल्यानंतर आपण निघू आणि तुम्हाला मग आमचे शेत शिवार आणि मग जर्नी टुवर्ड्स आमचं नेटिव्ह विलेज सिंगत, तर तिथं घेऊन जाऊ. आणि तिथलं मी दाखवेल तुम्हाला कसं आमचं गाव आहे. आणि नवीन पुनर्वसन झालं आहे गावाचं. सो ॲक्च्युली हातनूर धरण जे होतं तापी नदीवरचं, त्याचं बॅकवॉटरमुळे आम्हाला पुनर्वसन केलं होतं. सो ॲट अ न्यू प्लेस अवे फ्रॉम दी वॉटर बॉडीज. सो येस, सो आता चिवडा वगैरे फराळ केलेला आहे आणि सो दिवाळीचा फराळ एन्जॉय करूया. जास्त नाही खाऊया, कारण की थोडं डाईटवरती आहे आपण, तेलकट वगैरे जास्त नको. आणि मग निघूया टुवर्ड्स आवर फार्म. सो पूर्ण आईने असं स्वच्छ बिच्छ केलेलं आहे घर, खूप छान वाटते, फ्रेश वाटते. फराळ मी घेतलेला आहे
चकली, शंकरपाळे, चिवडा, शेव, अनारसे आणि हा आहे आमचा स्पेशल खानदेशी रावेरकडचा पांढरा लाडू आम्ही त्याला म्हणतो, जे की गव्हापासून बनवला असतो. त्याची प्रोसिजर मी काही डीपमध्ये जाणार नाही. आईचं स्पेशालिटी आहे तो. देशी तुपातला लाडू असतो तो, खूप छान असतो आणि आमच्याकडची स्पेशालिटी आहे. सो आपण खाऊया फराळ दिवाळीचा, याच्यामुळे दिवाळी अपूर्णच राहील. तो जास्त नाही खाणार आहे मी, कमीच खाणार आहे. सो लेट्स एन्जॉय. सो गाईज आम्ही थोडा प्लॅनमध्ये चेंज केला. आधी शेतात जाणार होते आणि नंतर मग शिंगाडी आणि धुरखेडा. सो फर्स्ट आपण धुरखेडामध्ये आलो आहे, मामाच्या गावी. हे मामाचं घर. मामा नाही आहे घरी, पण बाबा वगैरे आहे. सो इंट्रोड्यूस करतो तुम्हाला, घरामध्ये घेऊन जातो. ओके, लेट्स गो. ए माझे बाबा, हाय करा बाबा, हाय हाय करा, हाय 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 करा, हाय. काय चालली दिवाळी? युट्यूबवर टाकणार आहे बरं का, एकदम फेमस. बाबाला एकदम फेमस करणार मी. हे एकदम कष्टकरू आमचे शेतकरी आहे, प्रगतिशील शेतकरी आमचे. माजी पोलीस पाटील धुरखेडा. बाकी सर ठीक आहे, ठीक आहे, व्यवस्थित ना? ते केव्हा पाठवता पैसे? ते म्हणते कालजी बाबा. अरे 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 आजी आजी आजी, आमची आजी. हाय कर आजी, हाय हाय कर, हाय हाय कर, हाय. काय चालेल ना व्हिडिओ टाकला तर? हा, मग काय भाजी गेली आता? भाजी काय गेली आहे? भाजी कोणती गेली आहे? भाजी कोणती गेली आहे? हा, भाजी कोणती गेली आहे? बरोबर का? मला जेवणाला बसू मग. आमचे आता हे मामे भाऊ भावेश. काय किती रे तू? कोणत्या शाळेत आहे? माझ्या शाळेत आहे का? असं आहे का? चाल घरात मध्ये जाऊ. हे आमच्या मामी. हे मामी हाय करा, मामी. मामी युट्यूबवर येणार तुम्ही, या इकडे. हाय मामी. मामी मामी व्हिडिओ ऑन आहे बरं का? मामी व्हिडिओ ऑन आहे, मी डायरेक्ट मध्ये येईल. हाय करा मामी, हाय. या आमच्या मामी. काय म्हणता मामी? एकदम मजा. हे आजी एकदम येते. अरे मामी. दोघी बहिणी कुठे आहे? हे आहे मोठी मामी बहीण देवांशी. हाय कर. काय दिवाळीच्या सुट्टी नाही का? हा, हे कुठे गेली? गायत्री कुठे आहे? हा, अरे एखाद एवढं मोठं घर आहे का काय? हे इकडे. हे हो मामी, लाजू नका ना. हाय, कशी आहे गायत्री? मस्त. कशी चालली दिवाळी? चांगली. अभ्यास करते की नाही? हो. म्हणून चष्मा लागला का? मामी, ओ मामी, मामी मामी मामी. हाय बाय नाही हो आजी, हाय. जेवण मामा शेतात गेलाय, तर लागवड वगैरे झालंय आपली मक्याची. हे इथंच आम्ही पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की चालले मामाच्या घरी. आमच्याकडे काय फिरणं काही नव्हतं, फक्त आई, आमच्या आई किंवा मावशी सर्व इकडेच यायचे. चालले धुरखेडा. मागचे मस्त दिवस होते की थांबा बा 1 मिनिट, की उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही इथं होतो रावेरला वगैरे होतो तेव्हा मग 10-15 दिवस मस्त इथे यायचं धुरखेड्याला. इथंच बाहेर मस्त खाट वगैरे टाकायचो. मी आता खाटवरच बसलोय. तो इथं 10-12 खाट वगैरे होता, तर मस्त लाईनशीर खाट बाहेर टाकायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. मस्त गादी वगैरे, जेवणाच्या आधी गादी वगैरे टाकून ठेवायची, म्हणजे तिथे थंड व्हायची. जेवणानंतर मस्त तिकडे बसायचे आणि मग मस्त गप्पा वगैरे मारायचे. सो खूप छान दिवस होते ते, आठवणी आहे. सो बघू आता याच्यानंतरून पुढं शिंगाडीला जाऊ आणि मग त्याच्यानंतरून आपल्या गावी शिंगाटला. बाबा कोणती गाडी? 15,000ची. चलो बाय बाय. हॅपी दिवाळी. सो हाय गाईज. सो फर्स्ट आपण मामाकडे गेलो
नंतरून शिंगायला जाऊन आलो. तिथं ॲक्च्युली मी विसरलो व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा. सो आता आपण आलेलो आहोत माझ्या गावी शिंगत. आणि मी आहे उभा आमच्या शेतामध्ये, जिथं मागचे केळीचा हंगाम होता जो की कापणी त्याची झाली आहे. आता इथं शेताची मशागत करून इथं मका लावण्याची तयारी आहे. ओके, सो हे आहे आमचं शिंगत शिवार. इथं सागची झाडं आणि हा असतो आमचा केळी चे खोड. मागे हा घड असा असतो. ओके, सो अशी प्रत्येक याला इथं टिश्यू लावला होता आम्ही सह्याद्रीचा. सो टिश्यू बेसिकली छोटा आपण लॅबमध्ये सॅपलिंग तयार करतो केळीचं आणि ते पर्टिक्युलर कंडिशन्सला आपण त्याला ठेवतो आणि नंतरून ते एक इंडिव्हिज्युअल रोप आपण इथं आणून लावतो. त्याच्यामधनं मग हे छोटे छोटे जे पिलं असतात हे छोटे छोटे मग त्या एका इच्छेतनं असे छोटे छोटे पिलं होतात. आणि जे आपल्याला मग पानं लागतात जेवणाला किंवा काय पूजेला वगैरे, तर ते हे छोटे पिलं असतात आणि त्याचे पानं असतात. सो हा असतो केळीचं एक झाड आणि एका झाडावरती हा एक घड. सो अशीच विकली जाते ही कच्ची, जो की व्यापारी येतो आणि नंतर मग बघतो की बाबा काय कशी गोलाई आहे किंवा काय बरोबर आहे का वगैरे. माल म्हणतो त्याला, माल झालेला आहे का बाबा व्यवस्थित. सो मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो मागचं रोटेट करून कॅमेरा. सो आता एक शेत बघितलं तर आता दुसऱ्या शेतात जातोय. गाडी एका ठिकाणी लावली कारण की थोडं अरुंद रस्ता तिकडं. स्पायवेटमधून चाललो आहे दुसऱ्या शेताकडे, जे की आम्ही 5-1 मिनटामध्ये पोचून जाऊ. सो ह्या आता शेतात ज्या चाललेलो आहे तर तिथं यावेळेस परत जो टिश्यू आम्ही इथं सांगितलं असं या टिश्यू तर तोच परत लावला आहे. सो इथं तुम्हाला छोटं रोप जुलै महिन्यामध्ये लागवड करतो आम्ही. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिने बाग असेल तर तो तुम्हाला दिसेल किंवा कसा लावलेला असतो. त्याचं बाकीचं मागचा जो होता तो शेतात तिथं काटण झाली होती ऑलरेडी. त्याच्यामध्ये मग रबी सीझन आहे कारण की थंडीचं सीझन आहे. सो मग तिथं 3-4 महिन्याचा आपण रोप घेतो. एकदा हरभरा घेतो, नाही तर मग मका घेतो. आणि कसं आहे की हे नायट्रोजिनस प्लांट्स आहेत. बायोलॉजीचे टीचर आहे आपल्यासोबत, त्याला काय म्हणतात तो टिश्यू नायट्रोजिनस प्लांट्स असतात ना हे. कोणते? हरभरा, मका, ॲझोबॅक्टर जीवाणू. हां, ॲझोटोबॅक्टर बॅक्टर मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. सो ते हे क्रॉप्स हे करतात आणि त्याच्यामुळे मग नायट्रोजन वाढतो जमिनीतला. म्हणून मग तो आधी आपण बागाच्या आधी तो हंगाम घेतो आपण, किंवा तिथपर्यंत ते अजून भुसभुशीत होते जमीन आणि नॅचरल फर्टिलायझर म्हणून ॲक्ट करते. हो, 4 ते 5 महिन्याचा ब्रेक घेतो आम्ही दोन केळीच्या हंगामामध्ये, जे की नायट्रोजन स्टेबल करतात. ओके, अजून लांब आहे तेच आपलं सिटी लाईफ, त्याच्यापासून थोडा लांब. सो हा दुसरा भाग आहे. मी रोटेट करतो दाखवतो तुम्हाला कॅमेरा. असे कामं करावं लागतात. ऐन टायमावरती काही पण येते. नळी निघालेली आहे कारण की पूर्ण लाईनला पुढं पाणी नाही आहे. राईट, असं वाटतंय की ते मलाच करावं लागणार आहे.
पाणी सुरू झालंय पुढं. आपण एक काम करूया, आपण असं याला दंडा म्हणतात. सो हा जो सेक्शन आहे याच्यावरती याच्या खाली पाईप टाकलेला आहे आणि त्याच्यावरनं मग दोघं साईडला, ह्या साईडला टुवर्ड्स द लेफ्ट अँड टुवर्ड्स दॅट साईड. सो हाफ तिकडे सेक्शन जातो नळ्यांचा आणि हाफ सेक्शन इकडे येतो. सो अशा प्रकारे डिव्हाइड केलेलं असते. आपण सेक्शन म्हणतो त्याला, पण आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये लोकल टर्मिनॉलॉजी दंडा म्हणतो आम्ही. ओके, सो इथं असं असते कनेक्शन. सो हे ह्या साईडने येणारी आणि ते त्या साईडने येणारी. ओके, सो ॲक्च्युली याला NPKचं लागतं, नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस. सो याची इतकं रेशोमध्ये क्वांटिटी लागत असते. इथं पण आय थिंक नळ्या निघाले की काय ते बघायला लागलं. इथं आय थिंक ते ओपन आहे, इथं कनेक्शनच नाही आहे. याला बंद करायला नळी लावून आणि त्याला हे करायला पाहिजे. तर इथं पण फोल्ड झाली नळी. ती नळी निघाली ना कुठली बंद नाही, आणि ही पण फोल्ड झालेली ही नळी. तर बघा आता इथं 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 पुढं काहीच नाही आहे बरं का ओलसर. आता हे इथं फोल्ड झालेली आहे. आता हे फोल्ड इथून काढावं लागेल आपल्याला, बरोबर. आता बघा सुरू झालं पाणी. तुम्हाला पाणी सुरू झालं, सुरू झालं पाणी. असं शेतामध्ये करावं लागतं किंवा आपण जरी फक्त बघायला आलो असलो तरी पण आपल्याला बघावं लागते बाबा काय बरोबर चाललंय की नाही. ओके, सो दॅट्स वाय वी आर कॉल्ड बागायतदार. हॅशटॅग बागायतदार. माझ्या पप्पाची देखभाल करत होता बागाची. माझं स्वप्न हेच आहे की प्रत्येक शेतकरी आपला जो आहे, जे काही टॅग लावून ठेवलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला, की टिपिकल शेतकरी कसा असतो, एकदम मळलेले शर्ट पॅन्ट, तर एक प्रगतिशील शेतकरी बनायचं आहे की टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स, टेक्नॉलॉजिकली कसं करायचं हे जे आहे ना, एक जे टॅग लावून दिलं आहे आपण स्टिरियोटाईप शेतकऱ्यांबद्दल, तो शेतकऱ्यांबद्दलचा स्टिरियोटाईप मला बदलायचा आहे.